हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग काढायचा आपला पहिला दिवस आहे आणि पहिला ब्लॉग आहे. थोडा नर्वस आहे, पण हळूहळू शिकतोय आणि नक्कीच शिकेल आणि आपण चांगले क्रिएटर आणि चांगले ब्लॉगर बनू. आता तुम्ही बघू शकता, मी सध्या ऑफिसमध्ये आहे. बाहेर डीप क्लिनिंग चालू आहे म्हणून मी ब्लॉगिंगची स्टार्टिंग नाही केली. मी हाऊसकीपिंग सुपरवायझर आहे आणि काही स्टाफ माझ्या अंडरमध्ये काम करतात. तर बाहेर आज सॅटरडे असल्यामुळे बाहेर आज मशिनरी चालू आहेत, क्लिनिंग चालू आहे, तर त्यांचा आवाज येतो आहे. तर ही माझ्या कंपनीची युनिफॉर्म आहे. मी सिला सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी काम करतो आणि खूप चांगली कंपनी आहे. बऱ्याच वर्षापासून याच कंपनीमध्ये मी शून्यापासून वरती आलो. म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला मी या कंपनीमध्ये लागलो तर हाऊसकीपिंगपासून मी या कंपनीमध्ये स्टार्टिंग केली आहे. नंतर माझं प्रमोशन झालं. तर खूप चांगली कंपनी आहे. आणि आता बघू शकता तुम्ही, मी ऑफिसमध्ये आणि माझी सुट्टी होणार आहे 4 वाजता. तर बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे आपण आलो कॅन्टीनमध्ये आणि आपण घेतली प्यायला ब्लॅक कॉफी. एकदम मस्त ब्लॅक कॉफी आहे. तर मित्रांनो, आता आपण घेतले ब्लॅक कॉफी प्यायला आणि आपलं काही काम पेंडिंगमध्ये पडलं आहे, तर आपण पटापट कॉफी संपवून पुढच्या कामासाठी लागूया. तर मित्रांनो, ब्लॅक कॉफी पिल्यानंतर मी घेऊन आलो स्टाफचे अटेंडन्स बुक. हे आपलं रोजचं काम आहे आणि आपलं रोजचं काम आपण न विसरता रोज केलंच पाहिजे. तर आपण आता बुक ओपन केली आणि फटाफट आपण स्टाफचा अटेंडन्स लावून घेऊ आणि हे पण काम संपवून टाकू. आणि फटाफट मित्रांनो, मी स्टाफचा अटेंडन्स लावून घेतला. आता रजिस्टर वगैरे उचलून घेऊ आणि बाहेर स्टाफची क्लिनिंग चालली आहे, तर ते मला चेक करावी लागेल कसं काम झालं, काय झालं, प्रॉपर झालं आहे की नाही. आणि आज घरी पण मला टायमावर जायचं आहे, कारण की आज मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतो आहे, तर आपल्याला वेळेवर पोचायला पडेल. हे बघा मित्रांनो, आलो आहे कॅन्टीनला क्लिनिंग चेक करायला आणि इथे माझा स्टाफ डीप क्लिनिंग करत आहे, सिंगल डिश ऑपरेट करत आहे. एका साईडला व्हॅक्यूम क्लीनर मशीन चालवत आहेत. तुम्हाला दाखवतो. ही आहे व्हॅक्यूम क्लीनर मशीन. अगोदर सिंगल डिश मारल्या जाते, त्याच्यानंतर जे ओलं आहे पाणी येतं ते सिंगल डिश मशीनला, ते व्हॅक्यूम क्लीनर द्वारे खेचल्या जातं आणि व्हॅक्यूम क्लीनरने खूप चांगली स्कॉचिंग होते. हे बघा, ही स्कॉचिंग होते. व्हाईट टंकीमध्ये टास्की R2 लिक्विड असतं आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर व्हॅक्यूम मारल्यानंतर फ्लोअर सुकवण्यासाठी आम्ही वेट मॉप मारतो. आणि मित्रांनो, क्लिनिंग झाले डन आणि थोड्याच वेळामध्ये आपण घरी निघूया. आणि मित्रांनो, आता वाजले 4 आणि माझी सुट्टी झाली आहे ना, आता आपण निघतोय घराकडे. बघू शकता मित्रांनो, सकाळपासून इथे भरपूर पाऊस होतोय आणि अशी पावसाची ऑफिसला आणि घरी जायला भरपूर प्रॉब्लेम होते, कारण की मुंबईमध्ये ट्रेन लोकल खूप लेट येतात. आणि आपण आलो आहे आता बस स्टॉपवरती आणि थोड्याच वेळामध्ये आपली बस येणार आहे आणि पुढचा मी तुम्हाला लोकल प्रवास दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा.
फायनली मित्रांनो मी पण पाण्यात उतरलेलो आहे, कारण की ऑप्शन नाही आहे, रिक्षा वगैरे सगळं बंद आहे. बघा मला असं वाटतंय मी कधी कुंभमेळ्यात गेलो नाही, पण आज नालासोपाऱ्यात कुंभमेळा झाला आहे. भरपूर असं पाणी साठलं आहे आणि रिक्षा वगैरे बंद असल्यामुळे सगळी पब्लिक अशीच पाण्यामध्ये चालत आहेत. आणि बघा सगळे स्टॉल वगैरे अर्धे तर पाण्यातच गेले आहे. बऱ्याचशा दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि हे म्हणजे नालासोपाऱ्याच्या रोडापर्यंत म्हणजे बाहेरपर्यंत जिथं ऑटो स्टँड आहे तिथपर्यंत पाणी भरलेलं आहे. आणि अख्ख्या आचोली गावपर्यंत हे शेवटपर्यंत पाणी आहे. आणि हळूहळू आपण शूज वगैरे बॅगेत टाकून हळूहळू आता प्रवास चालू केला आहे. बाहेर पडायचं आहे फक्त आपल्याला आता इथून. अगदी भरपूर पाणी साठलेलं आहे. तर या मित्रांनो एका पर्सनशी तुमची भेट करून देतो. पानी कितना भी भरे, बीड़ी नहीं छूटना चाहिए भाई. पानी कितना भी भर जाए पर बीड़ी पी के रहेंगे. बराबर ना भाई, बारिश कितना भी हो बीड़ी नहीं छूटना चाहिए. बराबर. कैसा लग रहा है पानी भरा तो? बहुत अच्छा, बहुत अच्छा. मजा आ रहा है, पूरे मजा आ रहा है. तर फायनली मित्रांनो आपण घरी पोचलो आहे. मला ब्लॉग काही कंटिन्यू करता आला नाही, कारण की तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिथे भरपूर पाणी साठलेलं होतं आणि पाऊस पण चालू झाला. खूप यायला अडचण झाली आणि कसं तरी करत मी घरी पोचलो आहे. याच्या पुढे मी तुम्हाला याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगला कॉन्टेंट आणि चांगला तुमचा एंटरटेनमेंट होईल असा व्हिडिओ आणेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.